लवकरच आषाढ महिना सुरू होणार आहे माता महालक्ष्मीची. आपण कुठल्या प्रकारे सेवा करावी व कुठल्या प्रकारे सेवा केलेलं रुचवते, तर सर्वप्रथम महालक्ष्मीचं जे असतं ते 3 प्रकारचे नैवेद्य असतात. 3 आठवड्यात वेगवेगळे नैवेद्य दिले जातात आणि हे नैवेद्य कधी देतात? आषाढी एकादशी झाल्यानंतर हे नैवेद्य सुरू. पहिला देवीला सर्वप्रथम भाजी भाकरीचा निवेद असतो, त्यानंतर पुऱ्या ज्या असतात पुऱ्यांचा निवेद असतो, त्यानंतर पूर्णावरणाचा निवेद असतो. अशा प्रकारे 3 नैवेद्य भगवतीला दिले जातात. महालक्ष्मीची अशी विशिष्ट कोणती सेवा करावी की जेणेकरून महालक्ष्मीचा आशीर्वाद आषाढ महिन्यात आपल्याला प्राप्त. बघा, लखाबाईला महालक्ष्मीला बरेचसे जण मानणारे आहेत आणि जे देवीचे सेवेकरी आहेत, ज्यांनी देवीची सेवा केलेली आहे, त्यांनी कशा प्रकारे देवीची सेवा करायची. आपण दररोज सकाळी अन्न न ग्रहण करता, जल न ग्रहण करता, गावात जिथं शिवावरती जिथं लक्ष्मी आहे ठाण आहे तिथं आपल्याला जलसेवा करायची आहे.